येस. माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. ओके. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. ओके. मी इथे स्क्रीन शेअर करतोय. लेट्स गो विथ इट. ग्रेट. सो सेशनला स्टार्ट करूया. अँड टुडे वी आर गोइंग टू फोकस ऑन दी रिमेनिंग पार्ट ऑफ फाईल हँडलिंग. ओके. आणि त्यानंतर मग आपण एक्सेप्शन्स डिस्कस करणार. ओके. दॅट इज व्हॉट द टुडेज अजेंडा इज ऑन. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं? वी हॅव डिस्कस रिगार्डिंग फाईल हँडलिंग, राईट? तर फाईल हँडलिंग मध्ये आपण काही कॉन्सेप्ट बघितलेले होते. सो येस. सो वी हॅव सीन लॅमडा फंक्शन्स, राईट? देन डे 11 वॉज लाईक विथ एन एक्सपेरिमेंट्स. ओके. सो फंक्शन्स आणि स्कोप आपण पुढे कंटिन्यू केले होते. वी हॅव टेकन सम एक्झाम्पल्स ऑल्सो. ओके. देन डे 10 वॉज रिगार्डिंग युअर फाईल हँडलिंग. आज 12 आहे का? 6 तारीख नाही, डे. जस्ट yeah, so today is our day 12. ओके. सो आतापर्यंत आपण वेगवेगळे कॉन्सेप्ट बघितले. ओके. इफ आय जस्ट गो विथ दिस वन, तर इथे आपण एक्झाम्पल्स, मॅप फिल्टर्स हे कॉन्सेप्ट ऍक्च्युली बघितले होते. ओके. इन डे 10. सो डे 10 वॉज द लॅमडा फंक्शन्स. डे 9 मध्ये आपण फंक्शन्स बघितले होते, स्कोप अँड पॅरामीटर्स. ओके. सो वी हॅव सीन फंक्शन्स. त्यानंतर डे 10 we have seen the examples, okay, with lambda functions. ओके. त्यानंतर डे 11 म्हणजेच काल आपण, सॉरी, त्यानंतर डे 11 मध्ये आपण फाईल हँडलिंग बघितली. ओके. फाईल हँडलिंग मध्ये आपण काय काय बघितलं? वी हॅव सीन हाऊ टू क्रिएट अ फाईल, हाऊ टू रीड अ फाईल. अजून काय बघितलं? अपेंड, रीड लाईन अँड रीड लाईन्स, राईट? रीड लाईन्स. बेसिकली हे फंक्शन्स आपण बघितले होते, राईट? Now, let's move forward and let's work with some more functionalities regarding the files. तर आजचं जे सेशन यामध्ये आपण फाईल्सचाच मोर पार्ट पाहणार आहे. त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत लाईक फाईल एक्सेप्शन्स, ओके, सीक and tell. Then we are also going to see regarding OS model. OS module for file. ओके. हे टॉपिक आपण कव्हर करणार. And then we are going to move forward with exception handling. Okay, and then we will start to open. So this is what our upcoming points are. Okay, जे आपण डिस्कस करणार.
Okay. So yeah. Yes. So आज आपण हे डिस्कस करणार. So just I will say day 11. Okay. Sick. Okay. So let's understand exactly फाईल एक्सेप्शन्स काय असतात, कसं आपण त्याला हँडल करू शकतोय, सिक काय असते, टेल काय असतो, अँड ओएस मॉड्यूल्स. ओके, अँड देन विल गो विथ एक्सेप्शन ॲग्री. सो मी ते एक फोल्डर क्रिएट करेल विथ लाईक ऑलरेडी आय हॅव क्रिएटेड विथ डे 12. Okay. So day 12. So let's open this one with VS Code. Okay. And we have that one with us. Just save it, close it. तर इथे मी याला फर्स्ट ऑफ ऑल ओपन करेल अँड लेट्स डिलीट एव्हरीथिंग. ग्रेट. सो लेट्स अंडरस्टँड द नेक्स्ट पार्ट. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की आपण फाईल रीड करू शकतो, राईट? काय करू शकतोय? फाईल रीड करता येते. सो सपोज इथे मी लिहिलं फाईल 1.py and simple, if I just say that I need to have a file, okay, and just I will say open student.log. आता मी एक लॉग फाईल क्रिएट आणि इथे आपण त्या फाईलला राईट मोडमध्ये ओपन करू. कशामध्ये ओपन करायचंय? राईट मोडमध्ये. आता एक खूप इम्पॉर्टंट आहे की मी सांगितलं होतं, जेव्हा आपण फाईल ओपन करतो तेव्हा त्या फाईलला काय करावं लागतं? क्लोज. असं का? सो दॅट जेव्हा जेव्हा आपण ऑपरेशन परफॉर्म करू, एकदा तुम्ही फाईल क्लोज केली, ती फाईल जे रिसोर्सेस अटॅचमेंट आहे ज्या रिसोर्सेसमध्ये, ते रिसोर्स रिलीज होतात. हा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट, फाईल करप्ट होण्यापासून वाचते. त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्रीन विजिबल इन सर्वांना? येस. Yes, sir. Visible. ओके. Yes, sir. Yes, sir. सो त्यामुळे फाईल क्लोज करणं इम्पॉर्टंट आहे. याला एक अल्टरनेटिव्ह आपण घेतला होता, तो म्हणजे फाईल स्टेटमेंट. काय घेतला होता? फाईल स्टेटमेंट. फाईल स्टेटमेंट काय असतं बेसिकली? वी हॅव लर्न वन थिंग, की इथे तुम्ही विथ यूज करू शकताय. ओके, then you can just say that open student log in write mode आणि इथे मी म्हणेल ॲज फाईल. यामध्ये जेव्हा तुम्ही कोड लिहाल, यामध्ये जेव्हा आपण कोड लिहू तेव्हा तुम्हाला फाईल क्लोज करायची आवश्यकता नसते, ती ऑटोमॅटिक क्लोज होते. अँड दिस इज द प्रोफेशनल वे जो तुम्ही हँडल केला पाहिजे किंवा यूज केला पाहिजे प्रत्येक वेळेस. सो लेट्स से की मला एक डेटा राईट करायचा. आता आपण थोडा डायनेमिक डेटा घेऊया. ओके, सो युजर कडून मी एक इनपुट घेईल. वी विल यूज वन लूप ओव्हर हियर. ओके, सो जस्ट वी विल से लूप. ओके, फर्स्ट ऑफ ऑल. आणि इथे मी म्हणजे लाईक इन्स्टेड ऑफ लूप आय विल जस्ट से दॅट इनपुट. सॉरी, नॉट इनपुट, आय विल जस्ट से टेक्स्ट इनपुट. आणि इथे मी म्हणेल एंटर युअर नेम. Okay, enter your name, and now I will just say that file dot write. आणि इथे आपण काय करणार? तो टेक्स्ट पास करूया. ओके, पण त्या टेक्स्ट सोबत मला /n पण पास करायचं. ओके, किंवा आपण स्टार्टिंगला देऊया. और वी कॅन यूज फॉर्मॅटर ऑल्सो. यास लिहिल f text. Okay, and then I will just say that just I'll use double quote.
आणि इथे मी पास करेल /n आणि ते मेन्शन करेल नेम इज जे पण एंटर करायचं. ओके, सो आपण युजर कडून काय म्हणतो, युजरला नेम प्रोव्हाइड कर, त्यामध्ये आपण ही फाईल राईट मोडमध्ये यूज करतो आणि वी आर जस्ट युझिंग दिस. सो नाव आय विल सेव्ह दिस अँड वी विल रन द प्रोग्राम. And here I will just say Python 3 space file1.py. Enter name, मी माझं नेम पास करतोय. इट्स डन. सो इथे आपली फाईल रेडी आहे अँड इट हॅज दॅट रेकॉर्ड. समजतंय, राईट? सो युजर कडून आपण रन टाइम डेटा घेतला आणि तो कशामध्ये इन्सर्ट केला, फाईल, राईट? नाव वन मोर थिंग, इथे जेव्हा आपण डेटा रीड केला, ओके, यू कॅन सी दिस इज व्हॉट द डेटा वी आर हॅव्हिंग इट. ओके, सो इथे मी स्पेस पण दिलेला आहे. व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट रिमूव्ह दिस. लेट्स ट्राय टू रन इट अगेन. सो यू विल सी फाईलमध्ये नेमकं आहे स्टुडंट नेम इज. सो आता आपण याला अपेंड करूया. ओके, सो आय विल जस्ट यूज /n अँड जस्ट मी से की मला आपल्याला अपेंड करायचं. सो आय विल जस्ट ए होऊया. काय यूज केलं आपण, ए. सो इथे आपण काय करूया, वी विल जस्ट से दॅट एंटर नेम, आता मी दीपक पास, अँड नाव इट विल जस्ट स्टोर अ नेम इज सोम आणि त्याच्यानंतर दीपक. चला अजून एकदा रन करूया. ओके, ओम. So it will just say student name is Om, right? So this is the way how we can handle the logic. आता सर्वात इम्पॉर्टंट, सपोज आपण इथे फाईल रीड करतोय. ओके, सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल स्प्लिट दिस टुवर्ड्स राईट. ओके, त्यानंतर इथे आपण असं लिहूया की लाईक विथ ओपन. ओके, मी याला करंटली लाईक वी कॅन जस्ट कमिट इट. ओके, और लेट्स कीप इट ॲज कमिटच करूया सध्या. सो इथे मी म्हणेल विथ ओपन student log in read mode. Okay, so let me just commit this. सी सर्व डेटा आला, राईट? मला जर फक्त पहिले 3 कॅरेक्टर हवे तर मी काय पास केले ते 3. यू विल सी यांनी काय दिलं, फक्त NAM, राईट? मग जेव्हा हा NAM देतोय तेव्हा क्वेश्चन असा आहे की याचं कर्सर आपण डिटेक्ट करू शकतोय. जसं आता माझ्या फाईलवरती इथे जी पायथनची फाईल आहे असं ब्लिंक होतंय का, होतंय ना? बेसिकली ते कर्सर आहे. मग हा कर्सर एक्झॅक्टली कोणत्या पॉइंटला हे आपण डिटेल डिस्कस चेक करू शकतोय. सो फॉर दॅट वी हॅव अ मेथड कॉल्ड एज अ फाईल डॉट टेल. काय नाही मी टेल. जर मी याला रन केलं तर काय नंबर येतोय बघा बरं. का, कारण इथे आपण 3 कॅरेक्टर रीड केले. जर मी सर्व रीड जर केलं आणि आता जर विचारलं, यू विल सी इट शोज मी टेल इज 50, म्हणजे कर्सर रीड करत करत 3 पॉइंट पर्यंत गेलं. समजलं? सपोज मला पहिले 4 वर्ड नकोय पण मला फाईलचा पूर्ण डेटा हवाय. मग आपण असं करू शकतोय की कर्सरला आपण मूव्ह करू शकतोय. सो लाईक कर्सर आता करंटली असं पकडा की ते विथ पशी, कुठेही कर्सर. माझा आवाज येतोय सर्वांना? येस गाईज, ऑनलाईन मेंबर्स. येस, माझा आवाज येतोय सर्वांना? माझा आवाज येतोय सर्वांना? येस सर, येतोय. ओके, मी स्क्रीन शेअर करतोय, प्लीज इन्फॉर्म मी. येस सर. इथे पॉवरचा इश्यू झालेला आहे थोडा.
येस, एक पॉवरचा इश्यू झालेला आहे इथे. सो स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसते का? नाही सर. नाही सर. ओके, आय थिंक सो रेंज नाही आहे मला प्रॉपर. मी स्क्रीन स्टॉप करतोय, परत एकदा शेअर करतोय. दिसते का स्क्रीन? हो सर, sir. आता विजिबल स्क्रीन. येस. ओके ओके, ग्रेट. परत घेऊ स्क्रीन. ओके, एक थोड्या वेळ आपण मीटिंगला स्टॉप करूया. मी ग्रुपवर मेसेज करेल लाईट आल्यानंतर. ओके, कारण इथे ना रेंजचा इश्यू. येस, इथे थोडासा रेंजचा इश्यू आहे. जस्ट विल स्टॉप. सो मी तुम्हाला परत एकदा ग्रुपवरती मेसेज करेल, तेव्हा सर्वांनी जॉईन करा. ओके, येस, प्लीज प्लीज जॉईन ॲट दॅट टाइम. ठीक आहे. येस.